AI विथ डिजिटल मार्केटिंगच्या कोर्समध्ये आज बघणार आहोत आपण. ज्यावेळेस तुमचा कोर्स कम्प्लीट होईल, ज्यांना आता याच्या अगोदर मी ज्यांना फ्रँचायझी डेव्हलप करायची, ज्यांना फ्रीलान्सिंग करायचंय, ज्यांना एजन्सी एस्टॅब्लिश करायची, त्यांना कोणकोणते डॉक्युमेंट लागतात, त्यांनी त्यांचं कॉलिंग कसं करायचं, त्यांनी सगळं आपण याच्या पाठीमागं बघितलेलं आहे. पण ज्यांना जॉब करायचा आहे त्यांच्यासाठी आपण काय काय करतो. ज्यांना जॉब करायचा आहे सगळ्यात इम्पॉर्टंट तर पहिलं ट्रेनिंग त्यांचं कम्प्लीट करून घेतो. डिजिटल मार्केटिंग ट्रेनिंग, AI विथ डिजिटल मार्केटिंग ट्रेनिंग. त्याचं ट्रेनिंग कम्प्लीट झालं. ट्रेनिंग कम्प्लीट झाल्यानंतर आपण काय करतो, त्यांचा रिझ्युमे प्रिपरेशन करतो प्रॉपरली. एक्सपिरियन्स वगैरे जो काय असेल त्यांचा लावून वगैरे सगळं काय करतो आपण, रिझ्युमे काय करतो, प्रिपेअर करतो. रिझ्युमे प्रिपेअर केल्यानंतर आपण त्यांचे मॉक इंटरव्ह्यूज घेतो. काय करतो आपण, त्यांचे मॉक इंटरव्ह्यू घेतो की त्यांना किती नॉलेज आहे, काय आहे. जर त्यांना नॉलेज कमी असेल तर अजून त्यांना आपण 15 दिवस 1 महिना काय करतो, आपल्याकडे आपल्या ॲपमध्ये त्यांना व्हिडिओज बघायला सांगतो. त्यांना क्वेश्चन्स आन्सर जवळपास आपण 200 ते 250 क्वेश्चन्स काढलेले आहेत मॉक इंटरव्ह्यूसाठी. ते क्वेश्चन्स आन्सर त्यांना काय करतो आपण देतो. त्यांचं रिपीट आपण काय करतो, मॉक इंटरव्ह्यू घेतो. आणि आम्हाला वाटलं की आता तो मुलगा काय झालाय, पूर्णपणे ट्रेन झालाय, इंटरव्ह्यू देण्यासाठी काय झालाय, ट्रेन झालाय. मग आपण काय करतो, त्याला जॉब ऍप्लिकेशन काय करायला लावतो. जॉब ऍप्लिकेशनसाठी आपण त्यांना मग नंतर आपण स्वतः आपल्याकडे ज्या टाईप कंपन्या आहेत त्यांच्याकडे तर बाय डिफॉल्ट आपण पाठवतोच. पण जसं Naukri.com असेल, लिंक्डइन असेल, इंडीड असेल, बाकीच्या काही साईट्स असतील, तिकडे आपण त्यांना काय करतो, प्रोफेशनली अकाउंट्स क्रिएट करायला सांगतो. त्यांचा एक्सपिरियन्स प्रॉपरली काय करतो आपण तिकडे लावायला सांगतो. म्हणजे त्यांचे प्रोफाईल्स प्रॉपरली प्रोफेशनली आपण काय करून घेतो, बिल्डअप करून घेतो. बिल्डअप केल्यानंतर आपण काय ते सगळे रिझ्युमे ऍप्लिकेशन काय करतो, इथं जॉब ऍप्लिकेशन आपण ते ऑनलाईन साईटवर करायला लावतो. पण त्यांचा रिझ्युमे काय करतो आपण, आपल्याकडे ज्या कंपन्या टायअप्स आहेत किंवा आपल्याकडे ज्या रिक्वायरमेंट येतात त्यांना पण काय करतो आपण, त्या कंपन्या थ्रू कंपनीकडे पाठवतो. मग आता एवढं सगळं झाल्याच्या नंतर काय होतं, एवढं झाल्याच्या नंतर मग जी इंटरव्ह्यू प्रोसेस असते त्यांची ती इंटरव्ह्यू प्रोसेस होते. मग काही जण तिकडे सिलेक्ट होतात, काही होत नाहीत. मग असं मल्टिपल आपण काय करतो, ज्या मुलांना जॉब हवेत त्यांना असं 2-4 कंपन्यांना काय करतो आपण सेंड करतो. जर 2-4 कंपन्यांमध्ये पण त्यांचं सिलेक्शन नाही झालं, मग याचा अर्थ परत असा असतो की त्यांचं ट्रेनिंग प्रॉपर झालेलं नाहीये, त्यांनी प्रॉपर आपल्या ऍपमध्ये ट्रेनिंग कम्प्लीट केलेलं नाहीये. सो त्यांना परत आपण काय करतो, ट्रेनिंग कम्प्लीट करायला लावतो आणि परत काही दिवसानंतर 1 महिन्यानंतर आपण त्यांना इंटरव्ह्यूला पाठवतो. तर अशी आपली काय होते, जॉबची जर्नी काय होते, स्टार्ट होते. सो नुसता कोर्स करूनही फायदा नाहीये. तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटी पण काय करतो आपण देतो. जोपर्यंत तुम्हाला जॉब लागत नाही तोपर्यंत आपण काय करतो, 100% तुम्हाला काय करतो, सपोर्ट करतो. किंवा जर सपोज जॉब काही जणांना काय होतं की किती जरी काय केलं तर जॉब लागतच नाही, मग आपण काय करतो त्यांना आपण त्यांना मग नंतर क्लायंट्स हँडल करतो. काही आपले जे काही सपोज एखादा मुलगा आमच्याकडनं जालन्यावरनं जॉईन झाला, पूर्ण जॉईन झाला जालन्यावरनं आपल्या ॲपमध्ये, तर जालन्याचे जे आमच्याकडे आमच्या ॲड्स आहेत ते ऑल ओव्हर द महाराष्ट्र चालतात. मग जालन्याचे काही क्लायंट्स असतील तर आपण कोणाला काय करतो, त्या मुलाला जालन्याचे काही क्लायंट्स काय करतो, जोपर्यंत त्याला जॉब लागत नाही तोपर्यंत आपण त्याला काय करतो, हँडल करतो. अशी आपली काय जॉबची काय असणार आहे, प्रोसेस असणार आहे. आय होप बेसिक्स ऑफ मार्केटिंग पासून जॉब देण्यापर्यंत सगळं या कोर्समध्ये काय करतोय आपण, कव्हर करतोय. तर लवकरात लवकर काय करा, तुम्ही शिवा डिजिटल नावाचं ॲप डाउनलोड करा, तुमची त्याच्यामध्ये शिका. काही क्वेरीज वगैरे आल्या तर त्याच्यात एक नंबर दिलेला आहे, त्यांना कॉन्टॅक्ट करा. बरोबर आहे का नाही. त्यानंतर मी प्रत्येकाला सांगत आलो की काय 1-2-3 महिने शिकून तुम्ही कोणते नॉलेज नाही घेऊ शकत. तुम्हाला जर प्रॉपर डिजिटल मार्केटिंग शिकायचं आहे, 3 महिने कोर्स करा, 3 महिने इंटर्नशिप करा, 3 महिने प्रॅक्टिस करा आणि राहिलेले 3 महिने आहेत ते काय करा, प्रोफेशनल होण्यासाठी बनवा. म्हणजे तुमची ही 1 वर्षाची जर्नी जर तुम्ही पार केली तर तुमचे पुढचे 20 ते 30 वर्ष काय होऊ शकतात, सेफ होऊ शकतात. 99 रुपयाचे वर्कशॉप जॉईन करून, 599 रुपयाचा कोर्स विकत घेऊन, जर असं एवढ्या प्रोफेशनल लेवलला जर कोणी गेलं असतं तर सिंपल साधी गोष्ट आहे, आपण कॉलेजला 2-2, 3-3 लाख रुपये फीस भरतो, ते पण आपल्याला जॉब नाही देऊ शकत एवढ्या कमी याच्यामध्ये. ठीक आहे ना. आणि बऱ्याच जणांचं असं मत आहे की डिजिटल मार्केटिंग शिकायला फक्त 3 महिने लागतात. तर हे शक्यच नाहीये. कोणी माझ्यापर्यंत यावं, त्यांनी मला दाखवावं सर मी 3 महिन्यामध्ये काय झालंय, सगळं डिजिटल मार्केटिंग शिकून मोकळं झालेलो आहे. तर असं होत नाही. 3 महिन्यामध्ये शिकत नाही तुम्ही. 3 महिने तुम्हाला शिकायला लागतात, 3 महिने प्रॅक्टिसला लागतात, अजून 3 महिने, अजून 3-4 महिने, 6 महिने प्रोफेशनल होण्यासाठी लागतात. म्हणजे जरी तुम्ही 6 महिन्यामध्ये जॉबला लागले तर जॉबमध्ये राहून तुम्ही काय करायला पाहिजे, शिकायला पाहिजे. सो अशी ही सगळी जी जर्नी आहे आपल्यावली, तो तुम्हाला आवडलीच असेल तर लवकरात लवकर कोर्स काय करा, जॉईन करा. आणि काही क्वेरीज असतील तर खाली दिलेल्या नंबरला काय करा, कॉल करा. थँक्यू.